आमचे दशकपूर्ती करत असलेले प्रबंध संचालक धनंजय बापट सर, आमचं समस्त संचालक मंडळ, या सभागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपल्या सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आजचा विशेष योग असा की नमे कर्मफले स्पृहा हेच ज्या दैनिकाचं ब्रीद आहे आणि त्यानं जे शतकभर पाळलं, असा हा पत्रसृष्टीतला दीपस्तंभ म्हणून ज्या तरुण भारताची ओळख आहे, त्याच्या शताब्दी पूर्ती सोहळ्यामध्ये आपण समर्पण या विशेषांकाचं प्रकाशन करतो आहोत. आमच्या हातून असं काही घडेल याची पुसटशी सुद्धा कल्पना आम्हाला नव्हती, कोणताही अंदाज नव्हता. साधारण वर्षभरापूर्वी आमच्या प्रबंध संचालकांनी म्हणजे बापट सरांनी जेव्हा हा विषय मांडला, तेव्हाही आमच्यासाठी हा विषय जरा कोडेच होता की प्रचारकांवर इतकं काही लिहून आलं आहे, इतकी पुस्तकं आहेत आणि तरीही आपण काय नेमकं करायचं याची काही दिशा गवसत नव्हती. शेवटी बरीच चर्चा झाली, बराच खल झाला आणि आज प्रत्यक्षात आपल्या पुढे म्हणजे आम्ही ते पुस्तक काल पाहू शकलो, तेव्हा असं लक्षात आलं की अतिशय चांगलं काम आपल्या हातून झालं आहे. हा भाग्याचा योग आहे. विविध क्षेत्रातले प्रसिद्ध लोक सगळ्यांना माहिती असतात, पण काही माणसं आपलं ऐहिकातलं कर्तव्य बजावून काळाच्या पडद्याआड होतात. विदर्भात सुरुवातीपासून संघकार्यावर अविचल निष्ठा करणारे शेकडो प्रचारक घडले, जे विदर्भात ज्यांनी काम केलं, महाराष्ट्रात केलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यातही गेले. कित्येकांनी देश पालथा घातला, दूर दूर ईशान्येमध्ये, केरळमध्ये जाऊन वेगवेगळी कामं उभं केली, अतिशय अवघड भागामध्ये, आणि प्रचंड हाल अपेष्टा सहन केल्या. या पुस्तकातल्या अनेक पानांवर त्या नोंदी वाचताना आपले डोळे पाणावतील इतक्या त्या हृद्य नोंदी आहेत. अशा असंख्य पण तुलनेनं लोकांना कमी माहिती असलेल्या प्रचारकांच्या, विशेषतः विदर्भातल्या प्रचारकांच्या नोंदी या समर्पण विशेषांकामध्ये आम्ही घेतल्या आहेत. हे काम जरी मोठं असलं तरी ही त्या ज्येष्ठ प्रचारकांप्रतीची एक श्रद्धांजली, आदरांजली आहे असं मी मानतो. विशेष उल्लेख यासाठी केला पाहिजे की या कामामध्ये आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे आर्काईव्ह आहे, अभिलेखागार, त्याची फार मदत झाली. आमचे जिल्हा प्रतिनिधी आणि ठिकठिकाणचे ज्येष्ठ आणि जाणते स्वयंसेवक आमच्या मदतीला धावले. उत्साह इतका होता की कदाचित ते दान पदरात घेताना आम्हीच कमी पडलो असेल. त्यांच्या मदतीमुळे हे मोठं काम आम्ही पेलू शकलो. समर्पणमधल्या तमाम प्रचारकांना हा दस्तावेज समर्पित करताना तरुण भारत परिवाराच्या मनात फक्त कृतार्थतेचा भाव आहे, कृतज्ञतेचा भाव आहे, विनम्रतेचा भाव आहे, एवढंच येथे नोंदवतो आणि थांबतो.